श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 15 जून वार सोमवार आणि आज आहे अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. आता ही सोमवती अमावस्या 3 वर्षातून एकदाच येते, कारण ज्याप्रमाणे अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो तसेच अधिक महिन्यात येणारी प्रत्येक तिथी आणि अमावस्यासुद्धा दर 3 वर्षांनीच येते. आणि अधिक महिन्यात सोमवती अमावस्या येणे हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे. कितीतरी वर्षानंतर हा दुर्मिळ योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. या सोमवती अमावस्येला पुरुषोत्तम अमावस्या असे सुद्धा म्हणतात. ही ज्येष्ठ महिन्यातील अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ अशी सोमवती अमावस्या आज साजरी केली जाणार आहे. या अमावस्येचा प्रारंभ 14 जूनला दुपारी 12:20 झालेला आहे आणि समाप्ती आज सकाळीच 8:24 झालेली आहे. पण उदय तिथीनुसार ही सोमवती अमावस्या आज सोमवारी संपूर्ण दिवसभर साजरी केली जाणार आहे. आणि म्हणून या सोमवती अमावस्येचं व्रत, पूजा, स्नान, दान हे सर्व काही आपल्याला आजच सोमवारी करायचे आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आज सोमवती अमावस्येचा दिवस अत्यंत खास आहे, कारण या दिवशी अनेक शुभयोग जे आहे तर ते जुळून येत आहे, ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोगसुद्धा आज या सोमवती अमावस्येला जुळून आलेला आहे. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती, भगवान विष्णू आणि आपल्या पितरांची पूजा केली जाते. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी दान, तर्पण आणि पिंडदान केले जाते. यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात. या दिवशी मौन राहून पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते आणि म्हणून या सोमवती अमावस्येला स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. या अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवती अमावस्या येणे म्हणजे हा साधारण दिवस नाही. या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून या दिवशी घरात खास काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आपल्याला आज सोमवती अमावस्येला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, शत्रुत्रास, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत. घरात अखंड लक्ष्मी वास करेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी अमावस्येला करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. पण जर तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते, तिन्ही सांजेची वेळ असते, तर त्यावेळेला हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जर तुम्ही केला तर ते जास्त उत्तम ठरेल. म्हणून त्यावेळेमध्ये करा. नाही जमलं तर तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर आपल्या घरातील नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष हा दूर होतो आणि आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध आणि प्रसन्न होते. तसेच सर्व देवी देवतांची कृपा ही देखील प्राप्त होते. आता आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं की दर अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी,
पण ते आपल्याला शक्य होत नाही आणि म्हणून किमान सोमवती अमावस्येला तरी आपल्या पितरांची पूजा करावी। आता पितरांची पूजा करावी म्हणजे नक्की काय करायचं, तर आजच्या दिवशी आपल्या पितरांचं नाव घ्यायचं आहे आणि संध्याकाळी पिंपळ वृक्षाजवळ एक दिवा लावायचा आहे। मोहरीच्या तेलाचा किंवा इतर कोणत्याही तेलाचा दिवा तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे, कारण त्यामध्ये साक्षात आपल्या पितरांचा वास असतो। भगवान विष्णू, माता लक्ष्मी या वृक्षामध्ये वास करतात आणि जेव्हा आपण पिंपळ वृक्षाखाली दिवा लावतो तेव्हा पितृ जे आहे तर ते तृप्त होतात आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना ते आशीर्वाद देत असतात। म्हणून पिंपळ वृक्षाखाली एक दिवा नक्की लावा। पिंपळ वृक्ष तुमच्या घराजवळ नसेल तर आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणून तिथे दिवा लावल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होतात। आता आपण पाहूया की संध्याकाळी कपुरासोबत आपल्याला अशी कोणती वस्तू जाळायची आहेत आणि ती का जाळायची आहेत, किंवा कपुरासोबत ही वस्तू जाळल्याने कोणते शुभ फळ प्राप्त होते। तर पहा, जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, मग ही भांडणे आई मुलांची असेल, नवरा बायकोंची असेल, सतत घरामध्ये कटकटी होत असेल तर घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही। आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात आणि म्हणून यासारख्या समस्या जर तुमच्याही घरामध्ये असेल तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे, कारण कापूर जळाल्यानंतर मागे काहीही उरत नाही, तो संपूर्ण जळून नष्ट होतो, त्याचा अंशसुद्धा शिल्लक राहत नाही। त्याचप्रमाणे जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरात करतो तेव्हा आपल्या घरातील सर्व दोष जे आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, कारण कापुराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो, जो आपल्या घराला, पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरतो। जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात कापुरासंबंधित काही उपाय करतो तेव्हा घरातील वातावरण हे सुगंधी होते, नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, नजरबाधा ही देखील दूर होते आणि हा उपाय केल्याने घरातील क्लेश थांबून आनंदाचे वातावरण हे सुद्धा निर्माण होते। तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय आपल्या घरात केल्याने घरातील प्रखर पितृदोष हा दूर होऊन सुखशांती, समृद्धी नांदत असते। तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांचं संरक्षण होत असतं। तसेच जर घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, चिडचिड करत असेल, सांगितलेली कोणतीही गोष्ट करत नसेल तर हा उपाय केल्याने नक्कीच मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा हा देखील कमी होतो। आता हा उपाय संध्याकाळी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत, मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे, खिडक्यासुद्धा उघड्या करून ठेवायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे, ज्या नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि 7 भीमसेनी कापूरवड्या घ्यायच्या आहेत। भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला हा नारळ घेऊन आपल्या देवघरासमोर उभं राहायचं आहे किंवा नारळ तुम्ही एका ताम्हणामध्ये ठेवा आणि ते ताम्हण आपल्या हातामध्ये घेऊन एक कापूरवडी ही तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता। आता एक कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी ठेवायची, दुसरी संपत आली की पुन्हा तिसरी ठेवायची, असे तुम्हाला एक एक करून 7 कापूरवड्या ज्या आहेत तर त्या नारळावरती ठेवून आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत। आता या 7 कापूरवड्या जाळून झाल्यानंतरनं तो नारळ तिथेच तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे। जर नारळाला तडा गेला म्हणजेच नारळ जर फुटला तर समजून घ्यायचं आपल्या घरामध्ये काहीतरी दोष किंवा नकारात्मकता होती आणि ती नारळाने शोषून घेतलेली आहेत आणि आपल्या घरातले सर्व दोष जे आहेत तर ते नाहीसे झाले आहेत। मग तो नारळ जर तुटला म्हणजे त्याला तडा गेला तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे किंवा एखादा खड्डा करून त्यामुळे तुम्हाला पुरून टाकायचा आहे, पण तो नारळ तुम्हाला खायचा नाही। आणि जर नारळ व्यवस्थित राहिला तर तसाच पिशवीमध्ये बांधून ठेवा आणि पुढच्या अमावस्येला पुन्हा त्यावरती तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे। या सोमवती अमावस्येपासून पुढे 5
अमावस्या तुम्हाला हा उपाय कंटिन्यू तुमच्या घरात करायचा आहे. बघा, हा उपाय जेव्हा तुम्ही तुमच्या घरात करतात, हा कर्पूर होम जेव्हा तुम्ही तुमच्या घरात करतात, तेव्हा सर्व देवी देवतांची कृपा जी आहे ना ती आपल्याला प्राप्त होते. जेव्हा आपण असा कर्पूर होम आपल्या घरात करतो तेव्हा घरातील प्रखर पितृदोष, कालसर्पदोष तसेच वास्तुदोष यांचा प्रभाव हा सुद्धा कमी होतो. आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कर्पूर होम करताना नारळावरती कापूर जाळला जातो आणि नारळातील पाणी हे गंगेसारखे पवित्र मानले जाते. आणि या होमामुळे हरिद्वारच्या ब्रह्मकुंडावर यज्ञ केल्या इतकेच पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. आणि म्हणून हा कर्पूर होम साधासुद्धा होम नाही, तर आपल्या आयुष्यातील असणारी गरिबी, दरिद्रता, इडापिडा दूर करण्यासाठी खूप जास्त प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर बघा, धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मीला कापराचा सुगंध हा खूप जास्त प्रिय आहे. आणि जेव्हा आपण घरात असा कर्पूर होम करतो तेव्हा घरातील आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते. फक्त हा कर्पूर होम करताना तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. नारळाची शेंडी जी असते ना ती देवांकडे येईल अशा पद्धतीने नारळ हातात पकडायचा आहे आणि त्यावर तुम्हाला एक एक कापूरवडी जी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे. तर अशा पद्धतीने हा एक कर्पूर होम जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज सोमवती अमावस्येला करायचाच आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला कर्पूर होम करणं शक्य झालं नाही तर पुढचा एक उपाय मी तुम्हाला सांगते. कर्पूर होम ऐवजी तो उपायसुद्धा तुम्ही करू शकता. जर कर्पूर होम जर केला तर तुम्हाला पुढचा जो उपाय मी सांगणार आहे तर तो करण्याची गरज नाही. दोनपैकी एकच उपाय तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि यानंतर 5 भीमसेनी कापूरवड्या या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला त्या कापुरामधील एक कापूरवडी ही तांदळावरती ठेवायची आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि 2 हिरवी वेलची ठेवायची आहे. यानंतर थोडीशी पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत. खास करून मुलांवरून तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला ही मोहरीसुद्धा त्या कापूरवडीसोबत त्या प्लेटमध्ये टाकायची आहेत, ज्यामध्ये आपण लवंगा आणि वेलची घेतलेली आहेत. यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. एक कापूरवडी संपत आली की पुन्हा दुसरी कापूरवडी ठेवायची, दुसरी संपत आली की पुन्हा तिसरी कापूरवडी तुम्हाला तुपामध्ये काढून त्यामध्ये ठेवायची आहे. असे एक एक करून तुम्हाला 5 कापूरवड्या ज्या आहेत तर ते आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहेत आणि शेवटची कापूरवडी ठेवली की तिथून देवघरासमोरून ते भांडं उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडं आपल्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवायचं आहे. आता या भांड्यातील सगळ्या वस्तू शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यामध्ये काही तांदूळ असणार आहे किंवा ज्या काही वस्तू असणार आहेत तर त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि ती प्लेट तुम्ही पुन्हा स्वच्छ करून वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आज अमावस्येला करायचा आहे. कर्पूर होम केला तर हा उपाय तुम्ही नाही केला तरी चालेल आणि जर शक्य असेल तर तुम्ही दोन्हीही उपाय करू शकता किंवा 2 पैकी एक केला तरीही चालेल. हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. हे उपाय केल्याने घरातील अनेक समस्या, अडचणी, संकट हे दूर होऊन तुमची सर्व अडकलेली कामे ही सुद्धा पूर्ण होतील आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोमवती अमावस्येला 33 दिव्यांचं दीपदान आपल्याला करायचं असतं. जर अधिक महिन्यामध्ये अजून तुम्ही एकदाही 33 दिव्यांचं दीपदान केलं नसेल तर आज सोमवती अमावस्येला ते दीपदान तुम्ही नक्की करा. 33 दिव्यांचं केलं तर अतिशय उत्तम. कणकेचे दिवे बनवा 33, त्यामध्ये दुहेरी लांब कापसाची वाट टाकून हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर या दिव्यांचं तुम्हाला दीपदान करायचं आहे. किंवा तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल, नदी असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे दीपदान जे आहे तर ते करू शकता. बघा, अधिक महिन्यामध्ये किंवा या अमावस्येच्या दिवशी दीपदान केल्याने 100 पटीने फळ मिळत असतं. म्हणून दीपदान तुम्हाला करायचंच आहे. 33 दिव्यांचं दीपदान करणं शक्य नाही तर 5 दिवे प्रज्वलित करा.
एक दिवा देवघरामध्ये लावा, दुसरा दिवा घरातच दक्षिण दिशेला लावा, तिसरा दिवा आपल्या घरामध्ये जो पाण्याचा माठ असतो तिथे लावा, एक दिवा तुळशीपाशी लावा आणि एक दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती लावा. हे 5 दिव्यांचं दीपदान तुम्ही केलं ना तरीही चालेल, परंतु दीपदान हे आपल्याला करायचंच आहे. जेव्हा आपण दीपदान करतो तेव्हा त्यामुळे ज्ञान, प्रकाश, ऐश्वर्य प्राप्त होते. पद्यपुराणानुसार या अमावस्येला दीपदान केल्याने संपूर्ण यज्ञाचे पुण्य व सर्व तीर्थक्षेत्राचे फळ मिळते. या भूमीवर जर आपण जन्माला आलो आहोत तर दीपदान हे करायचंच आहे. भूमीवर दीपदान केल्याने मनुष्य नरकात जात नाही अशी धार्मिक श्रद्धा आहे. आणि आज देवांसमोर दीपदान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.